राम राम मंडळी, मी हिंगोलीचा विराट कोहली. मागचा मॅच हारला होता तर आमची मित्रमंडळी जरा टेन्शनमध्ये होती आणि मला बी जरा टेन्शन येऊ लागलं. पण आजचा मॅच जसा जिंकला आहे आमचे मित्रमंडळी कायचे ऐकतात मग. हे पहा मटण लागते म्हणे, विराट भाऊ मटण लागते. अरे लय म्हणजे ढुंगणाला पाय लावलं आलेत पळत तिकडं मटण खायला. हे पहा तुम्हाला दाखवतो. योगेश सोळंबे कसा बसलाय बुवा चष्मा घालून. अंधार जरी असला तरी बुवा चष्मा घालतंय. त्याचं म्हणणं असं आहे का चष्म्यातून दुनियाकडे बघण्याची जी आपली दूरदृष्टी आहे ती बदलती म्हणा. तर आता मस्त आम्ही इथं 4-5 जण आहेत तर असं एक 4-1 किलो मटण इथं सांगितलेलं आहे. आता नुसतं मटण हाणायचं आणि जाऊन तंगडेवर करून झोपायचं, कारण मॅच जिंकलेलं आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे मग मॅच जिंकल्यावर आपलं कसलं असते तर ताणत नाही. तेल म्हटलं का बाबा चिकन खाऊ तर चिकन नाही म्हणे, मटण. नळ्या लागतात म्हणे, नळ्या. माईचा ताण आणला म्हणलं नळ्या घ्या म्हणलं मग नळ्या. कारण कसं आहे मॅच जिंकल्यावर ताण नाही हो. मॅच जर हारला असता तर मग मयात नळ्या काढून ठेवून लागल्या असत्या. पण मॅच जिंकला म्हणल्यावर आता ताण नाही. आणि काय असते पोरं ते म्हणतात काय नुसतं फक्त उकडच खाता का उकडच खाता नाही. हे काय फराय भाजी सांगितली पुन्हा. उकड फराय भाजी सूप रस्सा किस्सा नुसता बेदम. तुम्हाला काय म्हणलं मॅच जिंकल्यावर ताणत नसते. आता जरा फ्राय खातो. मुदाम कमी तिखटाचं सांगितलं आहे कारण मला कसं जरा तिखट जमत नाही मॅच खेळत असताना. गावाकडं आल्यावर पण काय नुसती भुरकीच. त्यामुळे इकडं कसं कमी तिखट थंड पाणी असलं असते आपलं. काय 150 आणि टमरेला म्हणू लागले का बा विराट कोहली खेळत नाही, म्हातारा झालाय. माय जे हो तसं नसतं रे. प्रत्येक वेळी काय जोरातच असते काय. इथे काय लग्नात पंक्तीला बसले काय जेवायला रपा फारायला. मॅच जिंकणं महत्त्वाचं असते. सिच्युएशननुसार मी खेळत असतो. टमरेला हो माय जे हो जिंकला का नाही मॅच, त्यामुळं नाद करायचं नाही. आता मी इकडं मटण खातो आणि गावाकडं जेव्हा मी येईल तेव्हा तुम्हाला सगळे येईल म्हणजे सावळी पाडली साळणा गोजेगाव काळ्या मावण्याच्या शेतामध्ये आपण मस्त बोकडाची पार्टी करू. तोपर्यंत RCB जिंकावं म्हणून प्रार्थना करा.